आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्यासाठी महत्त्वाचा आहे. फॅमिली पेन्शन ग्रॅज्युइटीच्या अनुषंगाने वित्त विभागाचा 27/12/2024 चा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा आलेला आहे. हा शासन निर्णय कोणासाठी लागू आहे तर जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसंच कृषी विद्यापीठ व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे. राज्य शासनामध्ये ज्यांची 20 वर्षांची अहर्ताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना किंवा सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाच्या अनुषंगाने सुद्धा काही महत्त्वाची माहिती या GR मध्ये आपल्याला दिसणार आहे. याशिवाय शासन सेवेतून ज्यांनी राजीनामा दिलेला आहे अशा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची बातमी या वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये आहे. असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. आता आपण जाणून घेऊया की माननीय महालेखापाल कार्यालयाकडे ज्या काही महत्त्वाच्या बाबी सादर करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. त्याची पूर्व पार्श्वभूमी अशी आहे की विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये काही मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण सादर करण्यात येत आहे. सर्व विभाग प्रमुख अथवा कार्यालय प्रमुखांनी निवृत्तीविषयक प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात. आता कोणत्या बाबी विचारात घ्यायच्या त्या लक्षात घ्या. दिनांक 1/4/2023 पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून दिनांक 31/3/2023 रोजी शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना 3 मधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक 1/4/2023 रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31/3/2023 अन्वये सादर करण्यात आलेला नमुना 2, नमुना 3 कुटुंब निवृत्ती वेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना आहरण व संवितरण अधिकारी अथवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर करणे आवश्यक राहील. दिनांक 31/3/2023 च्या शासन निर्णयान्वये सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिनांक 1/4/2023 पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. तथापि दिनांक 1/4/2023 रोजी व त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्याने त्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा असलेली कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभामधून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र सविस्तर लेखाशीर्षासह महालेखापाल कार्यालयाकडे सादर करावे. या संदर्भात वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 24/8/2023 मध्ये विहित केलेली कार्यपद्धती अनुसरून करावे. जेथे कायदेशीर वारस अथवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना NPS अथवा DCPS अंतर्गत जमा झालेला निधी अदा केला गेला नाही तेथे NPS अथवा DCPS मधील शासनाचे अंशदान आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर
निवृत्ती वेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। शासन निर्णय दिनांक 31/3/2023 अनुसार दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान अनुज्ञेय करण्यात आले आहे। संबंधित कर्मचाऱ्यास जर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू आहे तथापि प्रशासकीय कारणास्तव त्याचे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली खाते उघडले गेले नसेल तरी सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान अनुज्ञेय राहील। ज्या कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय दिनांक 31/3/2023 प्रमाणे विकल्प दिलेला नसेल मात्र त्यांच्या सेवेची 15 वर्षे होण्यापूर्वी किंवा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षापर्यंतच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीनुसार संबंधित कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान मिळण्यास आपोआप पात्र राहतील। ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब निवृत्ती वेतनासाठी कोणीही पात्र नसतील तर त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 114 व 115 प्रमाणे पात्र व्यक्तीस मृत्यू उपदान अनुज्ञेय राहील। तथापि मृत्यू उपदान प्रदान करताना सानुग्रह अनुदान देण्यात आलेल्या प्रकरणी त्या रकमेचे समायोजन केल्यानंतरच संबंधितांना मृत्यू उपदान देय राहील। मात्र अशा प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शासनाचे अंशदान परत करण्याची आवश्यकता नाही। राज्य शासनामध्ये 20 वर्षाची अहर्ताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय राहील। तथापि शासन सेवेतून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय राहणार नाही। जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारासह लागू राहील। सदर शासनाचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता। वित्त विभागाचा हा महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे तो 27/12/2024 आहे। सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।